नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुचे सर. आज आपण या भागामध्ये महत्वाच्या चालू घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे. नुकताच भारतीय संघाने इतिहास घडवलेला आहे. भारतीय संघाने या वर्षीचा T20 वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे किंवा भारत संघ विजेता ठरलेला आहे. न्यूझीलंड या संघाला पराभूत करून भारताने तिसऱ्यांदा हा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. जर आपण पाहिलं तर या वर्ल्ड कपची सुरुवात 2007 मध्ये करण्यात आली होती आणि 2007 मध्ये सुद्धा आपण हा T20 वर्ल्ड कप जिंकलेला होता. सलग 2 वेळा म्हणजे 2024 आणि 2026 या दोन्ही वर्षामध्ये आपण हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि 3 वेळा या T20 वर्ल्ड कपचा भारत संघ विजेता ठरलेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, हा जो वर्ल्ड कप आहे या वर्ल्ड कप मध्ये संजू सॅमसन, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन यांनी महत्वाची जी कामगिरी आहे ती कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या वर्ल्ड कपची जी सुरुवात आहे ही 2007 मध्ये झाली होती आणि त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी हे भारताचे कर्णधार होते आणि 2007 मध्ये भारतीय संघाने हा पहिल्यांदा सुरुवात झाली त्यावेळेसच वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच्यानंतर पाकिस्तानने हा वर्ल्ड कप जो आहे हा वर्ल्ड कप 2009 मध्ये हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यावेळेस पाकिस्तानचा जो कर्णधार होता हा युनुस खान होता. त्याच्यानंतर इंग्लंड संघाने हा वर्ल्ड कप 2010 साली जिंकलेला आहे. त्यावेळेस कर्णधार होता पॉल कॉलिंगवूड. त्याच्यानंतर 2012 मध्ये जर आपण पाहिलं तर 2012 मध्ये वेस्ट इंडिज संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याचा कर्णधार होता डॅरेन सॅमी. त्याच्यानंतर 2014 मध्ये श्रीलंकेने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. लसिथ मलिंगा कर्णधार होता. पुन्हा परत वेस्ट इंडिजने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. डॅरेन सॅमीच त्यावेळेस कर्णधार होते. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2021 मध्ये हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे आणि एरन फिंच हा कर्णधार होता. 2022 मध्ये इंग्लंडने हा वर्ल्ड कप जिंकला. जॉस बटलर हा कर्णधार होता त्यावेळेस. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2024 चा जो वर्ल्ड कप आहे हा T20 चा वर्ल्ड कप रोहित शर्मा त्यावेळेस कर्णधार होते. भारतीय संघाने जिंकलेला आहे आणि सलग दुसऱ्या वेळेस आणि आताचा जिंकलेला तिसरा 2007, 2024 आणि 2026. मग सूर्यकुमार यादव या वर्षीचा कर्णधार होता 2026 चा संघाचा आणि आपण इतिहास घडवलेला आहे. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर हा जो वर्ल्ड कप होता या वर्ल्ड कप जर आपण पाहिलं तर 10वं संस्करण म्हणजे 10वा T20 मधला हा 10वा वर्ल्ड कप होता. याची जी सुरुवात आहे ही सुरुवात 2007 मध्ये झाली होती. आयोजक ICC असते आणि दर 2 वर्षांनी ही स्पर्धा घेतली जाते. मात्र मागील काळामध्ये करोनामुळे हा वर्ल्ड कप घेण्यात आला नव्हता. आता जी स्पर्धा होती ती किती होती रे? 10वी होती. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या तारखेमध्ये हा वर्ल्ड कप त्या मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस झाल्या. एकूण संघ 4 ग्रुप करण्यात आले. प्रत्येक संघामध्ये 5-5 संघ होते. आपण पाहिलं की ठिकाण या वर्षीचा जो वर्ल्ड कप आहे हा याचं आयोजन जे आहे हे आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये करण्यात आले होते. बांगलादेश या वर्षी या वर्ल्ड कप मध्ये नव्हता आणि याचा महत्वाचा या वर्षीच्या वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा हा होता. विजेता संघ भारतीय कर्णधार होता सूर्यकुमार यादव. उपविजेता न्यूझीलंड कर्णधार होता मिचेल सेंटनर. लक्षात ठेवा मिचेल सेंटनर. आणि अंतिम सामना जो आहे हा अंतिम सामना 8 मार्च 2026 रोजी 8 मार्च 2026 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी हा अंतिम सामना झाला आणि 96 धावांनी भारतीय संघाने याच्यावर काय मिळवलेलं आहे? न्यूझीलंडवर विजय मिळवलेला आहे. याच्यामध्ये या पूर्ण ज्या वर्ल्ड कपचे सामने झाले याच्यामध्ये सर्वाधिक धावा ज्या आहेत ह्या साहिबजादा फरहान पाकिस्तानचा याने 383 धावा केल्या आणि विराट कोहलीचा काय मोडलेला आहे वर्ल्ड कप मध्ये जो सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. सर्वाधिक बळी या पूर्ण वर्ल्ड कप मध्ये जसप्रीत बुमराह भारताचा जो आहे त्याने 14 विकेट्स घेतलेले आहेत आणि
वरुण रॉय. त्यानंतर सर्वाधिक षटकार जे आहेत ते संजू सॅमसन यांनी 24 षटकार, सर्वाधिक षटकार काय केलेले आहेत, मारलेले आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला माहिती, मालिकावर संजू सॅमसन सलग त्यांनी 3 मॅचेसमध्ये 90 प्लस काय केले होते, रन केले होते. संजू सॅमसन यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर म्हणून देण्यात आलं. आणि प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे 15 धावा देऊन त्यांनी 4 षटकांमध्ये 4 बळी घेतले. जसप्रीत बुमराह यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कुणाला? जसप्रीत बुमराह यांना. आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सर्वाधिक स्कोर भारताने आतापर्यंतचा फायनल मधला सर्वाधिक स्कोर T20 वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक स्कोर म्हणजे 255 धावा केल्या होत्या. किती केल्या होत्या? 255 धावा. सर्वात मोठा फायनल मधला हा स्कोर ठरलेला आहे किंवा रेकॉर्ड झालेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर संजू सॅमसनने 89 धावा करत या अंतिम सामन्यामध्ये महत्वपूर्ण काय केलेले आहे रे, खेळी केलेले आहे. आणि जसप्रीत बुमराहने किती विकेट घेतल्या होत्या? महत्वपूर्ण 4 विकेट्स जसप्रीत बुमराह यांनी घेतल्या होत्या. आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे भारताचे विजेतेपद जे आहे ते 3 वेळा T20चा वर्ल्ड कप भारत संघ विजेता आहे. 2007 ला महेंद्रसिंग धोनी होते, 2024 ला रोहित शर्मा कर्णधार होते, रोहित शर्मा, आणि 2026च्या वर्ल्ड कपचे कर्णधार होते सूर्यकुमार यादव. आता याच्यामध्ये महत्वाचे रेकॉर्ड झाले, हे रेकॉर्ड सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मालिकेवर रेकॉर्ड धरला होता संजू सॅमसन, 5 डावात 321 धावा. आणि महत्वाचं, त्यांनी सलग 3 अर्धशतकी केली. सलग काय केले रे? 3 अर्धशतके केलेले आहे. याच्यामध्ये जसप्रीत बुमराह सामनावीर ठरलेला आहे. 15 धावांमध्ये मी काय सांगितलं, 4 बळी त्याने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे मी पाहिलं, पाकिस्तानचा साहिब अजहर फरहान याने 383 धावा केल्या. विराट कोहलीचा 319 जो धावांचा विक्रम होता हा त्याने काय केलेला आहे, मोडलेला आहे. नंतर सर्वात जास्त बळी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती. कुणाला? वरुण चक्रवर्ती. प्रत्येकी 14 बळी घेतले दोघांनी. पूर्ण मॅचेस मध्ये किती बळी घेतलेले? वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 14 बळी घेतलेले आहेत. त्यानंतर सर्वात जलद शतक महत्वाचे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. फिन ॲलन न्यूझीलंडचा आहे. 33 चेंडूमध्ये वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात वेगवान शतक कोणी केलेलं आहे रे? फिन ॲलन याने केलेलं आहे. नंतर सर्वात जलद अर्धशतक 18 बॉलमध्ये अंतिम सामन्यामध्ये अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 50 केलेले, 50 रन केलेले आहेत. हे रेकॉर्ड महत्वाचे आहेत, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं आता हे महत्वाचं काय आहे, यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये जी 50 आहे किंवा 33 चेंडूंमध्ये, हे या T20 वर्ल्ड कपचा रेकॉर्ड आहे. सर्वात जलद शतक आणि सर्वात जलद अर्धशतक लक्षामध्ये. मग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. आता बघा, याच्यामध्ये मी सांगितलं की रेकॉर्ड झालं, सर्वोच्च सांघिक धाव संख्या भारतीय संघाने केल्या. याच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये 255 धावा आणि 5 विकेट होत्या. आणि हे सर्वोच्च फायनल मध्ये सर्वोच्च काय रे, धाव संख्या आहे. त्याच्यानंतर दुसरं, सलग 250 धावा. भारत सलग 2 सामन्यांमध्ये म्हणजे सेमीफायनल आणि फायनल मध्ये 250 प्लस भारताने काय केलेले, रन केलेले आहेत. ते सुद्धा अशी धाव संख्या करणारा पहिला संघ बनलेला आहे. 250 प्लस धाव संख्या सेमीफायनल आणि फायनल मध्ये. त्याच्यानंतर एकाच धावात 3 अर्धशतके जर आपण पाहिलं तर संजू सॅमसनने 89 बघा, म्हणजे फायनलला 89 केले. ईशान किशनने किती केले? 56 केले. आणि अभिषेक शर्माने 52 केले. हे सुद्धा काय आहे की फायनल मध्ये भारताच्या तिन्ही फलंदाजांनी काय केले, 50 पेक्षा अधिक धावा केल्या. हे सुद्धा महत्वाचे रेकॉर्ड आहे. आणि सर्वात जास्त षटकार संजू सॅमसनने एका आवृत्तीमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे 24 षटकार मारून नवीन विक्रम काय केलेला आहे, प्रस्थापित केलेला आहे. मग हे आपल्यासाठी हे सुद्धा रेकॉर्ड महत्वाचे आहे. मग बघा, भारताने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे जर क्रीडा घडामोडी म्हटलं तर याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.